चाकूच्या धाकावर घरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळून नेले होते। या घटनेमुळे चांदूर रेल्वे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। 3 दिवसापासून अल्पवयीन मुलगी 3 साथीदारांनी पळून नेली होती। नईम खान यांनी अल्पवयीन मुलीला मध्यरात्री घरी परत आणले असताना मुलीला कुटुंबाच्या स्वाधीन केल्यानंतर थोड्याच वेळात अज्ञात मारेकऱ्यांनी नईम खानचा खून केला। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नईम खान, शेख अशफाक, अतुल कुसरा व चांदूरवाडी येथील एक आरोपी असे चौघे विना नंबरच्या टवेरा गाडीतून पीडित मुलीच्या घरी आले होते। या ठिकाणी त्यांनी कुटुंबातील सदस्यांसमोरच चाकूचा धाक दाखवित मुलीला जबरदस्तीने ओढून वाहनात बसवून घेऊन गेले। या घटनेमुळे सदर परिवार भयभीत झाला होता। त्यानंतर चांदूर रेल्वे पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी चारही आरोपी विरुद्ध भादवी कलम 363, 452, 506, 34 तसेच शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविला असून या प्रकरणी पीडित व आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना केले होते। सदर भागातील नागरिकांनी गुरुवारी मोर्चा सुद्धा काढला होता। पोलीस स्टेशनवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी आरोपीला लवकरच शोधून काढू असे आश्वासन दिले होते। चांदूर रेल्वे शहरातील पोलिसांनी नईम खान यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले, परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आले आणि शवविच्छेदन करून प्रेत कुटुंबाच्या स्वाधीन करून दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आला। नईम खान हा चांदूर रेल्वे शहरात प्रख्यात गुंड असून अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। काही काळ त्याला तडीपार सुद्धा करण्यात आले होते। या घटनेत पोलीस उपअधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत जगदाळे, पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, एपीआय मनोज सुरवाडे, गीता तागडे, जमादार शिवाजी घुगे, मनोज मेश्राम, दिनेश राठोड, योगेश कडू यांनी चोख बंदोबस्त ठेवून शहरात अनुचित प्रकार घडू दिला नाही। या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर 302 गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। शेख नईम नावाचा जो आरोपी आहे याने एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं परवा याने आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होता। तेव्हापासून एका चांदूर रेल्वे पोलीस LCB ते आणि पूर्ण जिल्ह्यामधले वेगवेगळे पथके त्यांना शोध घेत होतो, तो मुली देत नव्हता आणि हा दबाव वाढल्यामुळं त्याच्यावर काल रात्री जे आहे तर 3 वाजता त्याने त्या मुलीला त्या वस्तीमध्ये आणून सोडलं आणि तो बाईकवर निघून गेला, पण पुन्हा आणखी त्या वस्तीमध्ये वापस आला होतो आणि लोकांना त्याने काही तलवारीचा धाक दाखवला। त्यामुळे लोकांनी शोधून त्याला जे जीवाही ठार केलेला आहे। त्याबद्दल भादवीची गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास करत आहोत आणि लवकरात या गुन्ह्यातल्या आरोपी आम्ही अटक करणार आहोत। काही संशयित आरोपींनी ताब्यात घेतलेला आहे का आपण, किंवा काय कुणावर संशय आहे नेमकं? आहे तपासाचा भाग आहे, त्याचं नाव दिसण्याच्या कारणाने पण आहे, संशयित आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।